नमस्कार मंडळी. आज आपण सणासुदीच्या दिवसामध्ये बनवतो चविष्ट खुसखुशीत अशी बालुशाही. तर आता ही बालुशाही तुम्ही पाहू शकतात, अतिशय छोट्या आकाराची मिनी बालुशाही आणि आतपर्यंत व्यवस्थित पाक मुरलेला आहे आणि खुसखुशीत असं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे. तर आता ही कशी बनवायची ते आता आपण पाहूया. तर एका भांड्यामध्ये आपण साधारण एक मोठा चमचा इथे बटर घेतलेलं आहे, म्हणजे मस्का. यामध्ये आपण एक छोटा चमचा साखर घालून घेणार आहोत. तुम्ही इथे पिठी साखरही वापरू शकता. पाव चमचा आपण यामध्ये बेकिंग सोडा घालून घेतो. आता इथे आपण चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेतो. आता बटरमध्येही मीठ आहे, त्यामुळे मीठ थोडं कमी वापरा. आता चमचेच्या साहाय्याने काय करायचं, हे बटर आपल्याला ढवळून ढवळून पातळ करून घ्यायचं आहे आणि साखर त्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायची आहे. आता या प्रोसेसला थोडा वेळ लागतो, पण याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत. तुम्ही पाहू शकता अशा रीतीने छान असं बटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता हे फेटायला मला साधारण एक 5 मिनटं लागलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे मस्त पातळ असं बटर झालेलं आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही हलकंसं गरम करू शकता. यामध्ये आपण आता 1 वाटी मैदा घालून घेतलेला आहे. आता मैदा घालून घेतल्यानंतर आपल्याला हे बटर आणि मैद्याचं मिश्रण सर्वप्रथम एकत्र करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता मिश्रण छान एकत्र झालेलं आहे. आता या स्टेजला आपल्याला हाताने हे पीठ थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. इथे मी थोडं थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता पहिलं चमच्याच्या साहाय्याने मी पीठ एकत्र केलेलं आहे. आता आपण काय करायचं, थोडंसं एकत्र आलं की हाताच्या साहाय्याने हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळताना आपल्याला खबरदारी घ्यायची आहे की आपल्याला पीठ अतिशय गुळगुळीत मळून नाही घ्यायचं आहे. म्हणजे असं त्याला सारखं सारखं आपल्याला फोडून घ्यायचं आहे. आता अशा रीतीने जेव्हा तुम्ही पीठ याचं एकत्र करतात ना, असं दाबून दाबून आणि त्याच्या आतमध्ये आपण जेव्हा त्याच्या लेयर बनवतो, त्यावेळेला आपोआपच त्या बालुशाहीला छान आतपर्यंत व्यवस्थित लेयर बसायला लागतात. आता आपल्याला असं पीठ थोडं थोडं दाबून घ्यायचं आहे, पण त्याला एकत्र नाही करायचं आहे. तर अशा रीतीने तुम्ही पाहू शकता आपण पीठ असं दाबून दाबून एकत्र केलेलं आहे, त्याच्यामध्ये लेअरिंग दिलेली आहे आणि आता असं आपण गोळा तयार करून घेतलेला आहे. आता याला 10 मिनटं आपण झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला एका बाजूला आपण पाक तयार करून घेऊ शकतो आणि ते पीठही छान फुलून येईल. आता 1 कप आपण पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 1 कप भरून साखर घालून घेतलेले आहे. छान आता गॅस मोठा करून पहिली आपण यामध्ये साखर विरघळवून घ्यायची आहे. साखर विरघळली आणि छान असा पाक आपला दाटसर व्हायला लागला की आपण यामध्ये लिंबाचा रस पिळायचा आहे, जेणेकरून आपला पाकाची साखर पुन्हा होत नाही आणि जर साखरेमध्ये कुठली जर अशुद्धता असेल तर ती साखरही क्लिअर होते. आता या स्टेजला आपला पाक तयार झालेला आहे. गॅस बंद करून याला एका बाजूला ठेवायचं आहे. आपलं जे पीठ बनवलेलं आहे त्याचे आता आपले असे छान गोळे करून घ्यायचे. हलकेसे आपल्या हातावरती प्रेस करून त्याचे पेड्यासारखा आकार देऊन मध्ये हळूच त्याला आपण बोटाच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करून बालुशाहीचा आकार द्यायचा आहे. अशा माझ्या भरपूर छोट्या मिनी बालुशाही तयार झालेल्या आहेत. तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही मोठ्या बालुशाही बनवू शकतात. गरम तेल तापवून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण या सर्व बालुशाही सोडून घ्यायचे आहेत आणि आता ह्या सर्व बालुशाहींना आपण हात न लावता किंवा झारा न घालता त्यांना तसंच मंद गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे. आता बालुशाही छान फुलून वर आलेल्या आहेत. हळूहळू त्यांचा रंग बदलायला लागलेला आहे. व्यवस्थित रंग बदलून त्या जेव्हा वरती यायला लागतील त्यावेळेला तुम्ही झाऱ्याच्या साहाय्याने त्यांना तुम्ही काढून घेऊ शकता. काढल्यानंतर आपल्याला तेलातून त्यांना डायरेक्ट पाकामध्ये घालायचं आहे. पाकामध्ये त्यांना एकत्र करून घ्यायचं आहे आणि पाकामध्ये त्यांना व्यवस्थित 1 मिनटं मुरण्यासाठी आपल्याला वाट पाहायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 तासभर यांना पाकात ठेवू शकतात. लगेच हवं तर तुम्ही लगेचही सर्व करू शकता. तर एक साधारण 15 मिनटानंतर यावरती मी वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकतात माझ्या मस्त आतमध्ये बालुशाहीचा पाक मुरलेला आहे. छान आता ह्या गरम असल्यामुळे आतपर्यंत पाक जातो. वरून मी इथे पिस्ताचे काप आणि थोडेसे मी इथे गुलाबाच्या सुक्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही डेकोरेट करू शकता. डेकोरेशन पूर्णपणे ऑप्शनल आहे. नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.